शीर्षक बघूनच तुम्ही म्हणाल की हा काय प्रश्न आहे. अर्थातच कितीतरी महिला उद्योजक आहेत की छान मोठी नावं आहेत. बरोबर आहे तुमचं. पण यातील किती मराठी आहेत माहीत नाही ना. मलाही माहीत नाही. आणि म्हणूनच सहज मी गुगलवर शोध घेतला तेव्हा गुगललाही नाही सापडलं. गुगलनी मला काही प्रतिष्ठित महिला उद्योजकांची नावे सांगितली पण त्यात कुठलंच मराठी महिला उद्योजकाचं नाव नव्हतं. अर्थात मी हे म्हणत नाही आहे की मराठी महिला उद्योजक नाहीच आहेत, पण ते फार कमी आहेत आणि जी नावे आहेत ती तुमच्या आमच्यासारखी सामान्य लोक ओळखत नाहीत. आणि म्हणूनच हा आजचा भाग तुम्ही नीट बघा. उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं की कुठल्या महिला उद्योजकांना ओळखता का, तेव्हा काय माहीत आपल्या आईचं, आपल्या बायकोचं, बहिणीचं, वहिनीचं, एवढंच काय आपल्या आजीचंही नाव तुम्ही अभिमानाने घ्याल. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय उद्योग मराठी माणसाचा. एकूणच जर आपण पाहिलं सर्वसाधारणपणे मराठी माणसाचा आणि व्यवसायाचा 36 साखळा. मराठी माणूस म्हटलं की तो जनरली नोकरीच बघतो. घरातील पुरुष हे व्यवसायापासून लांब पळतात, एखादी छानशी नोकरी बघतात. मग इथे बायकांकडनं काय अपेक्षा ठेवावी आपण. बरीच लोक या गैरसमजात असतात की बायकोनी फक्त आपलं एक हाऊसवाईफ म्हणून राहावं, तिचं तिने विश्व आपल्या त्या संसारातच बनवावं आणि त्यातच तिने आयुष्यभर रमावं. मग घर चालवण्याचा भार हा फक्त पुरुषावरच येतो. नोकरीतून 4 पैसे कमवावेत आणि घर त्या मोजक्या पैशांमध्ये चालवावं. हे असे अनेक वर्ष चालत आलेले संस्कार आहेत मराठी कुटुंबामध्ये. पण आता जग बदलले. हो, महागाई तर आहेच. मग इथे नवऱ्यासोबत जर बायकोनी 2 पैशांची हातभार लावली घर चालवण्याकरता तर त्यात काय हरकत आहे. घरी बसल्या जर काही छोटे मोठे उद्योग केले, जसं शिवणकाम, केक बनवणं, कागदी पिशव्या बनवणं, हँडमेड साबण म्हणजे हाताने बनवलेले साबण बनवणं, इतर महिलांना सोबत घेऊन पापड बनवणं, मसाले बनवणं, लोणचे बनवणं, हे असे अनेक उद्योग आहेत जे महिला घर बसल्या बसल्या करू शकतात. मग का बरं आपण असा विचार करतो की महिला उद्योजक बनून दे आपल्या शेजारच्या घरी आणि आपल्या घरी आपली हाऊसवाईफ बरी. या मानसिकतेतनं आपण जरा बाहेर आलं पाहिजे. तुम्ही हा व्हिडिओ पाहणारे जर एक महिला असाल तर घ्या भरारी. एखादा उद्योग हा ऑनलाईन शोधा, त्याचा नीट व्यवस्थित अभ्यास करा आणि घ्या एक छोटंसं पाऊल पुढे. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहणारे एक पुरुष असाल तर आपल्या घरातील महिलेला म्हणजेच आईला, बहिणीला, वहिनीला, बायकोला किंवा अगदी आजीलाही एक छोटासा उद्योग, एक छोटासा व्यवसाय करायला प्रोत्साहन द्या. तिच्या पाठीवर हात ठेवा आणि तिला म्हणा, तू लढ, मी आहे तुझ्या पाठीशी. हा जादुई मंत्र द्या आणि करा श्री गणेश. लक्ष्मी दोन्ही दारं उघडून तुमच्या घरी आनंदाने वास करेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या घरी ज्या महिला आहेत, ज्या स्वरूपात आहेत, त्यांना हा दाखवा, त्यांच्याबरोबर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मित्रपरिवाराबरोबरही हा शेअर करा. आणि हो, एक महिला म्हणून तुमच्या नवऱ्याने जर तुम्हाला एक तुमच्या व्यवसायात छोटीशी मदत केली असेल तर तो अनुभव मला खाली कमेंट करून सांगा. मला तर तो अनुभव वाचायला आवडेलच, पण आपल्या इतर सबस्क्रायबर्सनाही तो वाचून कदाचित प्रेरणा मिळू शकेल. शेवटी हाच तर आपला या चॅनलचा हेतू आहे, नाही का. चला, हा छोटासा विचार मांडून तुमचा निरोप घेतो. भेटूया आता अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. नमस्कार.